नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहोत महाटेट मराठी विषयातील पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले व संभाव्य प्रश्न. प्रश्न पहिला आहे, समानतेसाठी शिक्षण याच्याशी संबंधित नसलेले खालील विधान कोणते? पहिलं ऑप्शन आहे सर्वांना समान संधी देणे. दुसरा ऑप्शन आहे सर्वांना समान बनविणे. तिसरा ऑप्शन आहे कोणताही भेद न ठेवता शिक्षण देणे. आणि चौथा ऑप्शन आहे मागास घटकांसाठी खास शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सर्वांना समान बनविणे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी आपल्या चॅनलचे नाव आहेत. पूर्ण आपण टेटचे प्रश्न घेणार आहोत मराठी विषयाचे. दुसरा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांनी चांगले काम केल्यामुळे जर त्याला पुरस्कार मिळाला तर त्याच्या इतर विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल? पहिला ऑप्शन आहे ज्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळाला नाही ते विद्यार्थी नाराज होतील. दुसरा ऑप्शन आहे पुरस्कार प्राप्त विद्यार्थी गर्विष्ठ होईल. तिसरा ऑप्शन आहे इतर विद्यार्थ्यांना कमीपणा वाटेल. आणि चौथा ऑप्शन आहे इतर सर्व विद्यार्थ्यांना चांगले कार्य करण्याचे प्रोत्साहन मिळेल. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे आपला तिसरा, तुम्हाला तुमच्या शाळेतील आदर्श विद्यार्थ्याची निवड करायची आहे. यासाठी तुम्ही कोणत्या निकषाचा विचार कराल? पहिला ऑप्शन आहे तो विद्यार्थी अष्टपैलू आहे. दुसरा ऑप्शन आहे तो विद्यार्थी वर्गामध्ये सर्वात हुशार आहे. तिसरा ऑप्शन आहे तो विद्यार्थी तुमच्या जवळचा नातेवाईक आहे. आणि चौथा ऑप्शन आहे तो विद्यार्थी तुम्हाला दररोज अभिवादन करतो. तर प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तो विद्यार्थी अष्टपैलू आहे. अशा विद्यार्थ्याची निकषानुसार निवड करता येते. चौथा प्रश्न आहे, शिक्षकांनी अध्यापन सुधारण्याचा प्रभावी मार्ग कोणता? पहिला ऑप्शन आहे शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या वर्गातील कृतीचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे. दुसरा ऑप्शन आहे मुख्याध्यापकांनी वर्ग अध्यापनाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे. तिसरा ऑप्शन आहे मुख्याध्यापकांनी शिक्षकांना वेळोवेळी रागवणे. आणि चौथा ऑप्शन आहे अध्यापनाच्या कृती आणि विद्यार्थ्याचे अध्ययन यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणे. तर प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अध्यापनाच्या कृती आणि विद्यार्थ्याचे अध्ययन यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणे. प्रश्न क्रमांक 5 आहे, सपुस्तक परीक्षा आयोजनातील प्रमुख समस्या म्हणजे? पहिला ऑप्शन आहे विद्यार्थी सखोल अभ्यास करणार नाहीत. दुसरा ऑप्शन आहे प्रश्न तयार करणे हे खरे आव्हान आहे. तिसरा ऑप्शन आहे उत्तरांचे मूल्यांकन अवघड आहे. आणि चौथा ऑप्शन आहे विद्यार्थ्याची प्रतवारी करणे अवघड आहे. तर बरोबर उत्तर आहे प्रश्न तयार करणे हे खरे आव्हान आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 6वा प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुस्तकाचा वापर करण्याची मुभा असणाऱ्या परीक्षा घेतल्यास? पहिला ऑप्शन आहे सर्व विद्यार्थ्यांना 100% गुण मिळतील. दुसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना मुळीच अभ्यास करावा लागणार नाही. तिसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना सखोल अभ्यास करावा लागेल. आणि चौथा ऑप्शन आहे विद्यार्थी शाळेत नियमित येणे टाळील. बरोबर उत्तर आहे विद्यार्थी शाळेत नियमित येणे टाळतील. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 7वा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी. आपलं पहिला ऑप्शन आहे 7वा प्रश्न, वर्ग प्रतिनिधी कोणास कराल? पहिला ऑप्शन आहे वर्गाने निवडलेला विद्यार्थी. दुसरा ऑप्शन आहे शारीरिकदृष्ट्या सशक्त विद्यार्थी. तिसरा ऑप्शन आहे अभ्यासाबाबत नियमित असणारा विद्यार्थी. आणि चौथा ऑप्शन आहे अतिशय बुद्धिमान विद्यार्थी. तर बरोबर उत्तर आहे वर्गाने निवडलेला विद्यार्थी, तो वर्ग प्रतिनिधी म्हणून कराल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8वा. एका पूर्वनियोजित शैक्षणिक सहलीच्या आदल्या दिवशी 2 ज्येष्ठ सहकारी शिक्षकांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे येत नसल्याचे कळवले तर तुम्ही? पहिला ऑप्शन आहे संयोजनात पालकांची मदत घ्याल. दुसरा आहे सहल रद्द करून तसे प्रत्येकाला कळवाल. तिसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्याच्या मदतीने सहल आयोजित कराल. आणि चौथा ऑप्शन आहे सहल 2 आठवडे पुढे ढकलाल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या मदतीने सहल आयोजित कराल. पुढचा प्रश्न आहे 9वा. शिक्षकासाठी सर्वात मोठे पारितोषिक कोणते? पारितोषिक जे असते ते शिक्षकासाठी कोणते मोठे आहे? पहिला ऑप्शन आहे नोकरीत पदोन्नती. दुसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्याकडून स्तुती. तिसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्याचे संपादन. चौथा ऑप्शन आहे मुख्याध्यापकाकडून बक्षीस.
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याचे संपादन शिक्षकासाठी सर्वात मोठे पारितोषिक असते. प्रश्न क्रमांक 10 आहे, माझा असा विश्वास आहे की. पहिला ऑप्शन आहे, अध्यापन ही गंभीर कृती आहे आणि त्यात विनोदाला स्थान नसावे. दुसरा ऑप्शन आहे, सुज्ञ व संयमित विनोदाचा आधार घेऊन विषय चांगल्या प्रकारे शिकवता येतो. तिसरा ऑप्शन आहे, शिक्षक हा मनोरंजन करणारा नाही आणि त्यामुळे त्याने शिकवताना विनोदाची पेरणी करू नये. चौथा ऑप्शन आहे, विनोदाचा अवलंब करणाऱ्या शिक्षकाबद्दल विद्यार्थ्यांना आदर वाटत नाही. बरोबर उत्तर आहे, सुज्ञ व संयमित विनोदाचा आधार घेऊन विषय चांगल्या प्रकारे शिकवता येतो. हा या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, विद्यार्थ्यांमध्ये सर्व क्षेत्रातील नेतृत्व तयार होण्यासाठी शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय राहील? पहिला ऑप्शन आहे, नेत्याची व्याख्याने शाळेत आयोजित करणे. दुसरा ऑप्शन आहे, विद्यार्थ्यांना विविध नेत्याची चरित्रे कथन करणे. तिसरा ऑप्शन आहे, विविध उपक्रमाची विद्यार्थ्यांवर जबाबदारी सोपवून त्यांच्या कार्याची मूल्यमापन करणे. आणि चौथा ऑप्शन आहे, वरीलपैकी सर्व. बरोबर उत्तर आहे आपलं वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 12, अभिरुची प्रश्नावरून विद्यार्थ्याच्या रिकाम्या शोध घेणे सुलभ होते. पहिला ऑप्शन आहे गुणांचा. दुसरा ऑप्शन आहे प्रवृत्तीचा. तिसरा ऑप्शन आहे वर्तन पद्धतीचा. चौथा ऑप्शन आहे आवडीनिवडीचा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आवडीनिवडीचा. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी. 13वा प्रश्न आहे, विद्यार्थ्याच्या प्रगतीतील कच्चे दुवे शोधण्यासाठी खालीलपैकी कोणती कसोटी उपयुक्त ठरते? तर पहिला ऑप्शन आहे प्रावीण्य कसोटी. दुसरा ऑप्शन आहे बुद्धिमान कसोटी. तिसरा ऑप्शन आहे नैदानिक कसोटी. चौथा ऑप्शन आहे परीक्षा कसोटी. तो बरोबर उत्तर आहे नैदानिक कसोटी. प्रश्न क्रमांक 14 आहे, समस्यापूर्ती हे मूल्यमापनाचे खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे साधन आहे? तर पहिला ऑप्शन आहे आपला निरीक्षणात्मक. दुसरा ऑप्शन आहे निरीक्षणात्मक. तिसरा आहे उपयोजनात्मक. चौथा आहे प्रक्षेपणात्मक. तर बरोबर उत्तर आहे आत्मनिरीक्षणात्मक. प्रश्न क्रमांक 15 आहे, अभिरुची प्रश्नावली हे मूल्यमापनाचे रिकाम्या साधन आहे. पहिला ऑप्शन आहे निरीक्षणात्मक. दुसरा ऑप्शन आहे आत्मनिरीक्षणात्मक. तिसरा ऑप्शन आहे संकलनात्मक. चौथा ऑप्शन आहे प्रेक्षणात्मक. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आत्मनिरीक्षणात्मक. प्रश्न क्रमांक 16, मुक्त शिक्षण संस्था व औपचारिक शिक्षण संस्था कोणत्या बाबतीत वेगळे आहेत? पहिला ऑप्शन आहे, मुक्त शिक्षण संस्थेने अधिक अभ्यासक्रम राबवितात. दुसरा ऑप्शन आहे, मुक्त शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमाच्या निवडीला अधिक वाव असतो. तिसरा ऑप्शन आहे, औपचारिक शिक्षण संस्थांमधील मूल्यमापन प्रक्रिया अधिक लवचिक असते. आणि चौथं ऑप्शन आहे आपलं, मुक्त शिक्षण संस्थेमध्ये अध्ययनापेक्षा मूल्यमापन प्रक्रियेला अधिक महत्त्व दिले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे, डी नाही तर सी आहे. औपचारिक शिक्षण संस्थांमधील मूल्यमापन प्रक्रिया अधिक लवचिक असते. ऑप्शन सी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, आज भारतातील उच्च शिक्षण क्षेत्राला संख्यात्मक वाढीची समस्या भेडसावत आहे. त्यावर उत्तम उपाय म्हणजे? पहिला ऑप्शन आहे, सर्व अभ्यासक्रम शिकवण्यासाठी उपग्रहाचा वापर केला जातो. दुसरा ऑप्शन आहे, वर्तमान स्थितीतच समाधानी राहते. तिसरा ऑप्शन आहे, उच्च शिक्षण महागडे करून विद्यार्थ्याचा ओघ कमी करणे. आणि चौथा ऑप्शन आहे, जीवनभर अध्ययन करण्यासाठी पर्यायी संधी उपलब्ध करून देणे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे जीवन व अध्ययन करण्यासाठी पर्यायी संधी उपलब्ध करून देणे. प्रश्न क्रमांक 18 आहे, खालीलपैकी कोणत्या कृतीमुळे वर्गातील संज्ञापन विद्यार्थ्याच्या दृष्टीने अधिक अर्थपूर्ण होईल? पहिला ऑप्शन आहे, महाविद्यालयाबाहेरील तज्ज्ञांची भाषणे आयोजित करणे. दुसरा ऑप्शन आहे, जनसंपर्क माध्यमाच्या वर्ग अध्यापनात उपयोग करणे. तिसरा ऑप्शन आहे, विद्यार्थ्याच्या जीवनाशी अभ्यासक्रमाविषयीचा संबंध जोडणे. चौथा ऑप्शन आहे, प्रश्नोत्तर पद्धतीने
विद्यार्थ्यांना शिकवणे. तर बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या जीवनाशी अभ्यासाविषयी संबंध जोडणे. प्रश्न क्रमांक 19. अध्यापकाची खालीलपैकी कोणती कामे इतरांवर व्यक्ती, माध्यमे, संस्था सोपवता येतील असे तुम्हाला वाटते? पहिलं ऑप्शन आहे मूल्यमापन करणे. दुसरं ऑप्शन आहे अध्यापन पद्धती बदल संशोधन करणे. तिसरं ऑप्शन आहे अध्ययनातील कच्चे दुवे सांगणे. आणि चौथा ऑप्शन आहे विद्यार्थ्याच्या गरजानुसार संशोधन करणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अध्यापन पद्धतीबद्दल संशोधन करणे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी अभ्यास विषयाशी एकरूप झाली आहेत अथवा त्यांच्या अध्ययनातील सहभाग वाढला आहे असे म्हणता येईल? पहिलं ऑप्शन आहे आपलं अध्यापकाने अतिशय मुद्देसूदपणे व्याख्यान दिले आहे. दुसरं ऑप्शन आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले आहेत. तिसरं ऑप्शन आहे शिक्षक प्रात्यक्षिक करून दाखवित आहेत. चौथा ऑप्शन आहे विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न व शंका विचारू लागले आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न व शंका विचारू लागले आहेत. प्रश्न क्रमांक 21 आहे शिक्षकांनी आपल्या अध्यापनाचे नियोजन. पहिलं ऑप्शन आहे नेहमी एकट्यानेच करावे. दुसरं ऑप्शन आहे आपल्या सहकार्याशी विचार विनिमय करून करावे. तिसरं ऑप्शन आहे उपलब्ध साधनसामुग्रीचा विचार करून करावे. आणि चौथा ऑप्शन आहे परीक्षाच्या उपलब्ध प्रश्नपत्रिकाचा उपयोग करून करावे. बरोबर उत्तर आहे आपल्या सहकार्याशी विचार विनिमय करून करावे. प्रश्न क्रमांक 22 आहे आपल्या वर्गाध्यापकाचे अधिक नाविन्यपूर्ण नियोजन करण्यासाठी शिक्षकाने. पहिला ऑप्शन आहे संबंधित अद्ययावत पुस्तके व नियतकालिके यांचा वापर करावा. दुसरा ऑप्शन आहे आपल्या सहकार्याशी चर्चा करावी. तिसरा ऑप्शन आहे स्वतःवरच अवलंबून राहावे. चौथा ऑप्शन आहे विद्यार्थ्याकडून प्रत्याभरण करावे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे संबंधित अद्ययावत पुस्तके व नियतकालिकेचे यांचा वापर करावा. 23वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते घटक संज्ञापनात अडथळे आणू शकतात? पहिला ऑप्शन आहे संदेश देणाऱ्याच्या मनातील संदेशविषयी गोंधळ. दुसरा ऑप्शन आहे संदेश देणाऱ्याचे पूर्वग्रह. तिसरा ऑप्शन आहे संदेश ग्राहकाची संदेश स्वीकारण्याबाबतची असमर्थता. चौथा ऑप्शन आहे संदेश देणाऱ्याची विचलित मानसिकता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे संदेश देणाऱ्याचे पूर्वग्रह. प्रश्न क्रमांक 24 आहे संज्ञापनाचा महत्त्वाचा हेतू रिकाम्या जागा असतो. तर पहिला ऑप्शन आहे एका व्यक्तीचे माननीय विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे. दुसरा ऑप्शन आहे शाब्दिक संदेश इतरांपर्यंत पोहोचविणे. तिसरा ऑप्शन आहे अशाब्दिक संदेश इतरांपर्यंत पोहोचविणे. आणि चौथा ऑप्शन आहे दोन व्यक्तिगटांमध्ये विचारांची देवाणघेवाण करणे. बरोबर उत्तर आहे शाब्दिक संदेश इतरांपर्यंत पोहोचविणे. प्रश्न क्रमांक 25 विद्यार्थी जर वर्गात नियमितपणे उपस्थित राहत नसतील तर शिक्षकाने. पहिला ऑप्शन आहे वर्गात नियमितपणे हजेरी घ्यावी. दुसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येईल अशा विविध नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा अवलंब करावा. तिसरा ऑप्शन आहे प्राचार्याच्या कानावर ही बाब घालून त्यांना विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची विनंती करावी. आणि चौथा ऑप्शन आहे वर्गात उपस्थित राहावे किंवा नाही ही बाब सर्वस्वी विद्यार्थ्यांवर सोपवावी. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येईल अशा विविध नाविन्यपूर्ण अभ्यासन पद्धतीचा अवलंब करावा. प्रश्न क्रमांक 26 औपचारिक शिक्षण प्रणालीशी तुलना करता मुक्त अध्ययन प्रणालीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ती सर्वांसाठी खुली असते. दुसरा ऑप्शन आहे केवळ मर्यादित व्यक्तींसाठी खुली असते. तिसरा ऑप्शन आहे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करू शकत नाही. चौथा ऑप्शन आहे अनेक प्रकारच्या अभ्यासक्रमाची निवड करण्याची संधी देतात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सर्वांसाठी खुले असते. प्रश्न क्रमांक 27 आहे वर्गात फळ्याचा वापर केल्यामुळे
पहिला ऑप्शन आहे शिक्षक व विद्यार्थ्याच्या मूल्यवान वेळ वाया जातो. दुसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांचे अवधान विचलित होते. तिसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्याला दृश्य प्रतिमा निर्माण करण्यास मदत होईल. आणि चौथा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना प्रत्याभरण देता येईल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याला दृश्य प्रतिमा निर्माण करण्यास मदत होते. प्रश्न क्रमांक 28 मूल्यमापन प्रक्रियेचे उद्दिष्ट कोणते? पहिला ऑप्शन आहे जे जे ऐकले वाचले त्याची पुनरावृत्ती. दुसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना चकविणाऱ्या परिस्थितीत परीक्षा देणे. तिसरा आहे विद्यार्थ्याच्या आकलन पातळीची तपासणी करणे. आणि चौथा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या माहितीची पातळी तपासणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या आकलन पातळीची तपासणी करणे. पुढचा प्रश्न 29वा वर्गातील आदानप्रदान लोकशाहीवादी होण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग उपयुक्त ठरू शकेल? तर या प्रश्नाचं पहिलं ऑप्शन आहे व्याख्यान पद्धतीचा वापर. दुसरा ऑप्शन आहे लहान गटात काम करण्याची संधी. तिसरा ऑप्शन आहे वर्गाध्यापनात प्रश्नांचा विचार. आणि चौथा आहे वर्गाध्यानात दृकश्राव्य माध्यमांचा वापर. तिसरा प्रश्न आहे व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते? तर पहिला ऑप्शन आहे नैसर्गिक वातावरण. दुसरा ऑप्शन आहे नियंत्रित वातावरण. तिसरा ऑप्शन आहे पर्यवेक्षित वातावरण. चौथा ऑप्शन आहे नैसर्गिक व नियंत्रित वातावरण. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नैसर्गिक व नियंत्रित वातावरण. अशा प्रकारे 30 प्रश्न आपले पूर्ण झालेले आहेत. बेसिक एज्युकेशन मराठी आपल्या चॅनलवर आपण महा-टी-ई-टीचा अभ्यास घेतलेला आहे आणि आता आपण महा-टेट जी परीक्षा होणार आहे त्याची तयारी आतापासूनच करून घेत आहोत. मराठीचा पूर्ण आपण अभ्यास पहिल्यांदा घेणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव बेसिक एज्युकेशन मराठी. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. धन्यवाद. रोज सकाळी व्हिडिओ येणार आहे.